नमस्कार मंडळी. शुभ सकाळ सकाळ झाले बघा. आता सकाळचं वातावरण कसलं झालं बघा. नुसतं वातावरण एवढं गच्च झालं आहे काय बोलायचं. ह्या वातावरणात सगळ्याच आजारी पडायचे भार आले. हे आमच्यात बघा खेळणी किती पण व्यवस्थित लावा सवची उरपाटी होती तीच. बाळ उठलं की आमच्या ते खेळण्याचं काय खरं नसतंय. तर आता खेळणी सवण लावली ती घरातलं कामं झाले, लोटझाट झाले, आता कचरा काढलाय सगळा पारोसा. आणि आता चहा आंघोळ माझी झाली, आता चहा ठेवलाय बघा. चहा घ्यायला लागले. चहा एकदा घेतलं की नाही की बाकीची कामं करायला येते ते. मग आता चहा झाले की मी देवपूजा करायला जाणार. देवपूजेसाठी मी साहित्य घेतले बघा. देवपूजा करून आमचं देवघर वर असल्यामुळं वर जायला लागतं देवपूजा करायला. वर खाली करूनच वैताग येतो. मग ते देवपूजा करायला गेलं की बाळ खाली आलं की बाळासाठी जावा इकडं तिकडं करायला वैताग येते. बा देवाचं साहित्य आणून ठेवले. हे माझ्या पाठोपाठ लगेच आलाच बघा. मी वर आले की माझ्या पाठोपाठ लगेच आलं की त्याला मग त्याच्या कड्याचं कोंडं बिंडं सगळं बघायला लागते ते. तर बघा आता ऊन पडले चांगलं बघा कसं ऊन पडले. वातावरण आता चांगलं झालं आहे, जरा बऱ्यापैकी झाले. असं वातावरण झालं की बरं वाटलं की लगेच आभाळ आलंच. आभाळ लगेच मग लागलंच अंग दुखायला आणि दुखणं यायला. हे बघा कुत्रं काल गाडीखाली घावलं कुत्रं पाय. तर ते लंगडत लंगडत कसं चालतंय बघा. ते माझ्या नारळाचं बघा. दरवर्षी मला नारळाला कोंब येतो आमच्या देवाऱ्यावरचे. आता देवपूजा झाल्या रांगोळी काढायला लागल्या. ही बघा मी रांगोळी छटछटीत कशी रांगोळी काढते बारीक एकदम. आणि लगेच काढून होते. मी अशीच रांगोळी काढते. जास्त रांगोळी अशी मोठी काढत नाही. एवढीच रांगोळी देवापुढं काढते. छोटीशीच रांगोळी देवापुढं काढते. नुसती पांढरी रांगोळी नको म्हणून मी त्यात बघा कलर भरले ती कसं फुलागतच दिसायला लागले बघा. आणि देवपूजा करून रांगोळी काढली तरच बरं वाटतं. तर आता माझी देवपूजा करून आरती कापूर अगरबत्ती नैवेद्य दाखवून झाला आहे. आता खाली जाऊन आवरून बाळाच्या आंघोळीची तयारी करायची. मोठ्या जाऊबाईंची मुलगी निघाल्या सुट्टीला आली. आता त्यांची सुट्टी झाली. आता ती सुट्टी करून निघाली ती. आज सकाळी लवकरच निघाले ते, कारण लांब असल्यामुळे त्यासाठी लवकर जायचं आहे. मुलांची शाळा चालू झाल्या म्हणून आता त्यासाठी सोडायला मुलगा गेला आहे बघा. आता निघाले ते तिकडं. तर ते जायलाच वेळ लागणार त्या ट्रॉफिकमुळं. ही बघा बाळाची आत्तू बाळाला राहिलेला आवरायला लागल्या. आता माझं बाकीचं स्वयंपाक करायचं चाललं. हे बघा माझं स्वयंपाक करायला लागले. कारण आता चपात्या केल्या की बाळाला काहीतरी चारायला लागते. आंघोळ घातले की बाळाला काहीतरी चारायचं म्हणून मी चपात्या करायला लागल्या. आता चपात्या करून घेऊन बाळाला एकदा चारलं का नाही मग त्याचं काय नसतं. बाकीची कामं करायला मी रिकामी होते. आणि खाल्लं म्हणजे बाहेर गेला म्हणजे काय टेन्शन नसतं. त्याच्या पप्पानं बाहेर नेला की पुन्हा मग काय टेन्शन नसतं. त्यामुळं माझं काम आवरून घ्यायचं. आता चपात्याच राहिले त्या. बाकीची भाजी आमटी भात झाला या. आता चपात्या तेवढ्या करून घ्यायच्या आणि मग बाकीचं राहिलेली कामं कपडे वगैरे मिशनीला लावायची, भांडी घासायची, किचन आवरायचं आहे. बायकांच्या मागवायचं काम असते. किती पण काम करा दिवस पुरत नाही. आणि काम तर काय दिसतंय का बघा. तर माझा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आमच्या पिलूची आत्तू आज गेले बाळ गेले ते, त्यामुळं तो एकटाच कसा खेळायला लागलाय बघा.